नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील टॉपचे BHMS कॉलेज सविस्तर बघूया. जर समजा आपल्याला महाराष्ट्रामध्ये BHMS ॲडमिशन करायची असेल तर आपल्याला CET सेलचं काउन्सिलिंग करावं लागतं. आता महाराष्ट्रामध्ये फक्त एकच गव्हर्नमेंट कॉलेज आहे की जे जळगावला आहे. आपण टॉपचे कॉलेज बघतोय. नंबर 4चं जे कॉलेज आहे तर ते आहे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज खामगावचं, की जे बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये येतं. बुलढाणा डिस्ट्रिक्टमधलं हे कॉलेज मित्रांनो, आणि खामगाव हार्ट ऑफ द सिटी असलेलं हे कॉलेज आहे. हॉस्टेल, मेस सगळी सुविधा आहे कॉलेजमध्ये. कॉलेजचं हॉस्टेल, मेस आणि सोबतच कॉलेजचं हॉस्पिटलसुद्धा आहे. आणि या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन करायची असेल तर साधारण तुमचा जो स्कोअर आहे तर तो 200+ यायला पाहिजे. आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर 190+ स्कोअरवर सुद्धा खामगावच्या होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये म्हणजे पंचशील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन तुम्हाला राऊंडमधून मिळू शकते. हे होतं नंबर 4चं कॉलेज. आता आपण बघूया की नंबर 3ला येणारं कॉलेज नेमकं कोणतं. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरचं भगवान शिक्षण प्रसारक मंडळचं कॉलेज, भगवान होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज. तर हे जे कॉलेज आहे तर हे सुद्धा सिडकोमध्ये आहे. सिडको संभाजीनगर, ज्याला जुना औरंगाबाद आपण म्हणूया. आणि या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन करायची असेल तर हे कॉलेजसुद्धा हार्ट ऑफ द सिटी आहे. खूप छान कॉलेज आहे, मोठं कॉलेज आहे. कॉलेजचा जो कट ऑफ आहे तर तो साधारण खामगावच्या पंचशील BHMS कॉलेज सारखाच असतो. जर 200+ तुमचा स्कोअर असेल तर राऊंडमधून भगवान होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये तुमची ॲडमिशन होऊ शकते. कॉलेजचे फीजचा जर विचार केला तर या दोन्ही कॉलेजची जी फीज आहे तर ती साधारण 50,000 ते 60,000 ओपनची पर इयरची फीज आहे. कॅटेगरीनुसार तुम्हाला फीजमध्ये स्कॉलरशिप मिळते. तर त्यामुळं फीजचा जर विचार केला तर फीज 50,000 ते 60,000 ओपनची. तुम्ही जर SC ST मध्ये असाल तर ट्युशन फी पूर्ण माफ असते, म्हणजे साधारण 10,000 ते 15,000 रुपये पर इयर तुम्हाला फी लागू शकते. OBCला अर्धी फी लागते. कॉलेज चांगलं आहे, सुंदर कॉलेज आहे. आता यानंतरचं नंबर 3ला येणारं कॉलेज बघूया. नवीन असाल सबस्क्राईब करा. नंबर 3ला येणारं कॉलेज की जे आहे नाशिकचं कॉलेज आहे मित्रांनो, मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज. तर हे सुद्धा एक टफ कॉम्पिटिशन असते ॲडमिशनसाठी या कॉलेजमध्ये. ज्या मुलांना BMSला ॲडमिशन मिळत नाही, BMSचा कट ऑफ हाय जायला लागतो, अशा वेळेस मुलं मोतीवाला कॉलेज प्रेफर करतात. नंबर 2ला येणारं कॉलेज आहे, खूप बेस्ट कॉलेज आहे, नाशिकमधलं कॉलेज आहे. सगळ्या सुविधा आहे, हॉस्टेल, मेस वगैरे सगळं आहे. फी स्ट्रक्चर थोडं जास्त आहे, कट ऑफसुद्धा थोडा हाय जातो. आणि यानंतर नंबर 1ला येणारं कॉलेज कोणतं. तर यस, तुम्ही करेक्ट जे समजा तुम्ही प्रेडिक्ट केलेलं आहे तर तेच कॉलेज, पुण्याचं कॉलेज, धोंडूमामा साठे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज पुण्याचं. पुण्याच्या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी खूप कॉम्पिटिशन असते. चांगल्या स्कोअरवाले मुलंसुद्धा पुण्याच्या धोंडूमामा साठे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन करतात. म्हणजे ज्यांचा नंबर इझिली BMSला लागू शकतो असे मुलंसुद्धा धोंडूमामा साठे BHMS पुणे येथे ॲडमिशन करतात. फर्स्ट राऊंडमध्ये तर खूप कॉम्पिटिशन असते. कट ऑफ हा 350च्या वर जातो, नंतर हळूहळू कमी होत जातो. पण तरीसुद्धा तुमचा स्कोअर हा 250+ यायला पाहिजे. धोंडूमामा साठे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज पुण्यासाठी. आज आपण या ठिकाणी थांबतोय. ओके, बाय.